सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। शिवाजी महाराजांचं अर्थकारण आणि स्वराज्य टिकविणारी आर्थिक व्यवस्था या संदर्भामध्ये आपण आज माहिती पाहणार। असं म्हणतात की तलवारीच्या जोरावर राज्य मिळवता येते, पण तलवारीच्या जोरावर ते चालवता येत नाही। शिवाजी महाराजांना स्वराज्य उभं केलं हे आपण मोठ्या अभिमानानं सांगतो, पण आजचा प्रश्न त्याहीपेक्षा वेगळा आहे आणि महत्त्वाचा आहे मित्र। हे जे सर्व स्वराज्य त्यांनी उभं केलं, हे केलेलं स्वराज्य जे आहे ते टिकलं कसं? कारण रणांगणावर जेव्हा युद्ध जिंकणं जे आहे एक वेगळी बाब आहे आणि राज्यकारभार चालवणं ही एक वेगळी बाब आहे। असंख्य किल्ले आहेत, लष्कर आहे, अफाट समुद्र आहे, पण या सगळ्याला बांधून ठेवणारी, स्वराज्य टिकविणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांची आर्थिक व्यवस्था आहे। महाराजांनी अर्थशास्त्राला स्वतंत्र ग्रंथ लिहिलेला आढळून येत नाही, कारण त्यांनी अर्थशास्त्रज्ञ नव्हते, परंतु त्यांच्या स्वराज्यामध्ये पैसा नेमका येतो कुठून, त्याचा हिशोब कसा ठेवला जातो आणि तो कुठे खर्च केला जातो, या तीन प्रमुख गोष्टींमधून त्यांचे आर्थिक जे विचार आहेत त्यांचे आर्थिक विचार आपल्याला समजतात। या चर्चेसाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक आधारभूत ग्रंथांचा आधार घेतलेला आहे, तो म्हणजे सुरेंद्रनाथ सेन यांचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम ऑफ द मराठाज, 1925ला प्रकाशित आहे। या ग्रंथाच्या अनुक्रमणेमध्ये आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट, रेव्हेन्यू अँड फायनान्स, मिलिटरी अँड नेव्ही असे वेगवेगळे प्रकारचे विभाग वाचायला मिळतात। हे विभाग वाचल्यानंतर आपल्याला काय समजते की स्वराज्याचा जो कारभार आहे मित्र, तो फक्त काही तलवारीवर नव्हता, तो कारभार प्रशासन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अचूक अशा नियोजनावर देखील होता। त्यामुळं सुरुवात करूया सर्वात मूलभूत प्रश्नापासून की अर्थशास्त्रामध्ये आपण असं म्हणतो की पैसा येते कुठून आणि पैसा जाते कुठून, याचं विवेचन म्हणजे अर्थव्यवस्था आहे। मग पैसा त्यावेळेस येणार कुठून होता? कल्पना करा, डोंगरादऱ्यातून स्वराज्य उभं राहत, आव्हान खूप आहेत, अशा वेळी नियमित आणि टिकाऊ उत्पन्नाचा मुख्य आधार जो होता तो जमीन होता, शेती होता। या शेतीशी जोडलेला हा महसूल होता। क्षणिक पैसा एखाद्या मोहिमेतून किंवा लुटीतून मिळू शकत होता, परंतु राज्य तेव्हाच टिकतं की जेव्हा नियमित उत्पन्न एका नियमित शिस्तीत उभं राहतं। म्हणूनच तर शिवाजी महाराजांच्या रेव्हेन्यूज अँड फायनान्स हा विषय स्वराज्याच्या केंद्रस्थानी होता। पैसा येतो कुठून असं जर आपण अभ्यासलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पुढचा जो प्रश्न कठीण आहे की गोळा केलेला जो पैसा आहे, म्हणजे जो पैसा आलेला आहे तो पैसा गोळा कसा केला जायचा, त्याचा हिशोब कसा ठेवायचा। इथे महाराजांची प्रशासकीय दृष्टी दिसून येते। महाराजांनी प्रशासन आणि सल्ल्यासाठी 8 मंत्र्यांचे अष्टप्रधान मंडळ उभं केलं आणि राज्यकारभार विभागण्या चालवण्याची जी प्रक्रिया होती ती रचना त्यांनी अतिशय मजबूत केली। इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा जर आपण अभ्यास केला, या इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकानुसार या अष्टप्रधान मंडळाची रचना अत्यंत पद्धतशीर होती। यातील वरिष्ठ सदस्य ज्याला पेशवा म्हटले जायचे ते मुख्य प्रधान होते, जे सामान्य प्रशासन व राज्याची मोहर पाहत होते। वित्ताची जबाबदारी अमात्य किंवा त्याला मुजुमदार देखील म्हणायचे आणि पंत सचिव यांच्याकडे होते, जे राज्याचा जमा खर्च आणि वित्त पाहत होते। परराष्ट्र व्यवहाराची जबाबदारी जी होती ती सुमंताकडे होती, तर मंत्री गुप्त वार्ता आणि पोलीस अहवाल पाहत असत। लष्करी जबाबदारी सेनापती यांच्याकडे होती। याशिवाय न्यायाधीश हे न्याय आणि कायदे सांभाळत असत, तर पंडितराव हे धार्मिक बाबी पाहत असत। अशी सुंदर रचना अष्टप्रधान मंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळते, जी शिवाजी महाराजांचं अतिशय महत्त्वाचं अष्टप्रधान मंडळ। ब्रिटानिकामध्ये सुद्धा हे नमूद आहे की न्यायाधीश आणि पंडितराव वगळता इतर सदस्यांकडे अनेक लष्करी कमानी असत आणि त्यांच्या नागरी कामांसाठी उपप्रतिनिधी काम पाहत। हा उपप्रतिनिधी सचिव वर्ग पुढे पेशव्यांच्या नोकरशाहीचा गाभा देखील बनतो। म्हणजे अर्थकारणात महाराजांच्या मूलभूत जो विचार आहे तो आपल्याला मूलभूत विचार दिसतो की स्वराज्याला धाडसा इतकंच नियम, जबाबदारी आणि शिस्त देखील हवी। आपल्याला संकलनात अन्याय होऊ नये, कर संकलनात महसूल संकलनात कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, त्यामुळे हिशोब देखील ढिसाळ होऊ नये, यासाठी ही सगळी यंत्रणा अतिशय कार्यप्रवण होती, अतिशय चतुराईने ते काम करत होते। आता आपण पाहूया की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जमा झालेला जो पैसा आहे हा पैसा नेमका खर्च कुठे व्हायचा।
स्वराज्य टिकवायचं आहे, म्हणजे सुरक्षा टिकवायची. सुरक्षा नसेल तर शेती स्थिर राहत नाही आणि व्यापारही होत नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे त्या काळामध्ये गड किल्ले जिंकण्यावर मोठा भर असेल. त्यामुळे या मोठा जो खर्च होता राज्याचा, तो या सगळा खर्च मोठा जास्तीत जास्त हा किल्ल्यांवर, लष्करावर आणि सुरक्षिततेवर होत होता. सेन यांच्या ग्रंथामध्ये ऑर्गनायझेशन ऑफ द मिलिटरी डिपार्टमेंट हा भाग स्वतंत्ररित्या आपल्याला वाचायला मिळतो. म्हणजे काय आहे की लष्कर ही केवळ युद्ध कौशल्याची गोष्ट नाही आहे, तर ती नियोजनाची यंत्रणा आहे. किल्ल्यावर धान्य असेल, पाणी असेल, दारुगोळा असेल आणि त्यांचं देखभाल हे सगळं कसं, हे सगळं दीर्घकाळ चालवायचं आहे. त्यामुळे महाराजांनी खर्चाचे काटेकोर नियोजन केलं. या नियोजनामध्ये जमिनीसोबतच समुद्राचाही विचार होता. शिवाजी महाराज म्हटलं की किल्ले आठवतात, पण स्वराज्याला समुद्र किनारा होता. समुद्र म्हणजे बंदरे आहेत, जहाज आहे आणि व्यापारी मार्ग आहे. सेन यांच्या अभ्यासामध्ये आपल्याला ऑर्गनायझेशन ऑफ द नेव्ही हा भाग स्वतंत्र अभ्यासाला मिळतो. म्हणजे म्हणूनच तर शिवाजी महाराजला द मॅनेजमेंट गुरु देखील म्हटलं जातं. समुद्र सुरक्षित असेल तर व्यापार मार्ग सुरक्षित राहतील आणि व्यापार सुरक्षित असेल तर राज्याचे व्यवहार अधिक स्थिर राहतील. हा साधा आर्थिक अर्थ महाराजांनी त्यावेळेस ओळखला होता. याच अर्थकारणात चलनाचा म्हणजे पैशाचाही महत्त्वाचा वाटा आपल्याला पाहायला. अनेक संशोधकांच्या नुसार शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ऑथराइज जे मनी होतं त्या मनीला होन प्रचलित म्हणजे होन म्हणून म्हटलं जायचं. हे जे होन चलन होतं हे असल्याचं त्यामध्ये नमूद आहे आणि दक्षिण भारतामध्ये तर चलन मोठ्या प्रमाणामध्ये हे चालत होतं. त्यासोबतच शिवराई नावाच्या जो नाणा आहे त्याचा देखील संदर्भ आपल्याला वाचायला आहे. अनेक नोंदीनुसार एका बाजू शिवराईमध्ये श्री राजा शिव असं लिहिलेलं होतं, तर दुसऱ्या बाजू छत्रपती असा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. हे जे आहे एकीकडे व्यवहाराची वास्तविकता, दुसरीकडे स्वराज्याची सार्वभौम ओळख अर्थकारणात या दोन्ही बाजू अतिशय समतोलपणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारामध्ये पाहायला मिळतो. थोडक्यात जर सांगायचं झालं तर आज आपण ज्याला फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणतो ना, त्याचा खरा जर पाया रचला असेल तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या काळात रचला गेला. कारण त्यांना पक्क माहीत होतं की भावनेनं माणसं जमवता येतात, पण राज्याचं जर गाळा चालवायचा असेल तर भक्कम अर्थकारण लागतं. आणि महाराजांचं हे जे मॉडेल आहे ते आपल्याला एकच गोष्ट शिकवतं, युद्ध जिंकायला धाडस हवं, पण स्वराज्य टिकवायला शिस्त हवी. नियमित महसूल, हिशोबाची पारदर्शकता आणि अष्टप्रधानाची मजबूत रचना हाच तर शिवाजी महाराजांच्या अर्थकारणाचा कणा होता, ज्याने स्वराज्य नुसतं जगवलं नाही तर ते वाढवलं देखील. पैसा हे फक्त साधन होतं, पण स्वराज्य टिकवणारी अभेद्य व्यवस्था ही महाराजांची खरी संपत्ती होती. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही अनेक मित्रांना शेअर करा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आर्थिक व्यवस्थेबद्दलचे विचार हे प्रसारित करा आणि नक्की या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.